नमस्कार, मी दीपिका. माझ्या चॅनलला तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आपल्या चॅनलला मी तुम्हाला कोलंबी फ्राय आणि फिश फ्राय कशी करायची, हलवा फ्राय, छोटे हलवे आणलेले आहेत ते कसे फ्राय करायचे ते दाखवणार आहे आणि त्याचे मॅरिनेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रथम मी कोलंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याची सालं काढून त्याला मिठाच्या पाण्याने व्यवस्थित धुतलं आहे आणि आता मी एका बाउलमध्ये घेतलं आहे. त्या बाउलमध्ये मी सगळे मसाले ॲड केलेले आहेत. गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, लिंबू या सगळ्यांनी मी त्याला मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. त्यात थोडं मीठ टाकलेलं आहे चवीपुरती, कारण अगोदर मिठाचं मीठ लावून ठेवलेलं होतं, म्हणून आता मी थोडं मीठ टाकलं आहे. सगळे गरम मसाले तुम्हाला हवे ते तुम्ही गरम मसाले टाकू शकता. त्यामध्ये मी आलं लसूण पेस्टही टाकलेली आहे. त्या आलं लसूण पेस्टमध्ये पुदिनासुद्धा मी टाकलेला आहे. व्यवस्थितपणे हे सगळं आणि यामध्ये मी मैदासुद्धा टाकलेला आहे. मी मैदा दाखवला नाही आहे, दाखवायला विसरली आहे, त्यामुळे क्षमा असावी. गरम मसाले ॲड केलेले आहेत, काळा मिरी या प्रकारचे मसाले मी ॲड केलेले आहेत. माझं मिश्रण रेडी आहे आणि इथे मी कोलंबी फ्राय करते आहे. कमी तेलात तव्यावर मी कोलंबी फ्राय करते. अशा प्रकारे माझी कोलंबी झालेली आहे. हे परतून घेऊन माझी कोलंबी फ्राय रेडी आहे. इकडे मी हलवे कापून ठेवलेले होते, त्याला मीठ लावून मी धुवून टाकलं होतं. आता मी परत त्याला मीठ लावून, कोकमचं आगूळ असतं, आगूळ मिळतं आमच्या मालवणामध्ये, ते लावून ठेवलं थोडा वेळ आणि मग मी त्यात सगळे मसाले ॲड केले. जसे कोलंबीमध्ये ॲड केले तसेच मसाले ॲड करायचे, फक्त मैदा टाकायचा नाही आहे. या मच्छीला मी रवा लावून तळणार आहे. हे पहा, सगळे मसाले, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हे सगळे मसाले मी यात टाकलेले आहेत. तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे मसाले घाला. आता मी इथे व्यवस्थित मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. पहा, प्रत्येक मच्छीला मी व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. इथे मी मच्छी फ्राय करायला घेतलेला आहे. त्याला रवा लावून मी मसाले लावलेले मच्छी मी रवा लावून ती फ्राय करत आहे. हे सगळे मसाले मी घालून फ्राय केलेली मच्छी व्यवस्थित कुरकुरीत क्रिस्पी भाजून घ्यायची. पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं नाही आहे, तर तुम्ही मीडियम गॅसवर ही मच्छी तळून घ्यायची आहे. खूप सुंदर लागते. हे सगळे मसाले ॲड केल्यानंतर खूप सुंदर लागते. माझी मच्छी रेडी आहे. माझं जेवणही तयार आहे. कोलंबी फ्राय, मच्छी फ्राय, बरोबर कैऱ्या कापलेल्या आहेत आणि मच्छीचं सारही केलेलं आहे मी. तुम्ही जेवायला या सर्वांनी माझ्या घरी. माझं जेवण आवडलं असेल तर सांगा कमेंट करून. हे पहा, कशी कुरकुरीत क्रिस्पी झालेली आहे माझी कोलंबी. धन्यवाद.